मंचरची आज जो विकासाचा पूर चाललाय, युतीतील घटक पक्ष एक जबाबदार व्यक्ती ह्या गावचे आदर्श सरपंच होते. त्यांनी तो सगळा आदर्श जो विकास आहे त्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय दाखवलेलं आहे. काही कामं पूर्ण झालीत. आपण तर बाजार तळ पाहिला, आपण त्या ठिकाणी भाजी मार्केट केलंय. लोक कुठं बसतायत ही वस्तुस्थिती पहा तुम्ही. हा विकास कशासाठी झाला, कुणासाठी झाला? हा विकास फक्त त्यांच्या पार्टीसाठी, पार्टीतील कार्यकर्त्यांसाठी, निधीसाठी, निधीतून मिळणाऱ्या कमिशनसाठी एवढाच झालेला आहे. नाही तर तुम्ही त्याच्या मंचरचा विकास जो झाला, जो निधी आला, सर्वसामान्य माणसाला त्याचा काही फायदा झालेला नाही. आज पाहतो आपण जे कॉन्क्रीटचे रोड होते ते परत तोडले नेत्यांच्या घरापुढचे आणि परत बांधलेत. पण तुम्ही आजूबाजूला जर गेलात तर लोकांना लाईट नाहीये, रस्ते नाहीयेत, पाणी नाहीयेत. मग बेकेमाळा घ्या तुम्ही, मोरडेवाडी घ्या तुम्ही, इकडे अगदी मंचरपासून येस कॉर्नरला गेलात तर तिथं लाईटची व्यवस्था नाही, रोडची व्यवस्था नाहीये. म्हणजे हा कसला असमतोल आहे सगळा हा विकासाचा. त्यांना सामाजिक भान पण नाही का विकास कुठं, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे, दुर्लक्षित आहे, त्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. हे आहे तेच रोड तोडतायत, आहे तीच कामं करतायत, कारण त्याच्यामध्ये मार्जिन जास्त राहिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हा विकास नाही. आणि हे लोक 40-40, 50-50 वर्ष सत्तेमध्ये आहेत. मग आता विकास कामं का पेंडिंग राहिलीत? ह्या इलेक्शन लागल्यानंतर 100 कोटी 150 कोटीची उड्डाणं चालू झाली. त्याच्या अगोदर कुठे गेली होती उड्डाणं सगळी? 15-15 वर्ष सत्ता होत्या, 35-35 वर्ष सत्ता होत्या. आत्ताच कशी काय व्हायला लागली सगळ्या गोष्टी? तर पूर्वी कधी झालेलं नाही साहेब हे. तर हे आता फक्त इलेक्शन पुढे ठेवून आणि हे लाभार्थी सगळे आहेत त्यांच्यासाठी कामं घेतलेली आहेत. खऱ्या अर्थानं मंचरचा